सर्वांना, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी मेदूवडा बनवणार आहे. त्यासाठी मी हे रेडीमेड मेदूवडाचं पीठ घेतलेलं आहे. तर चला, इथे मी कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून आता बारीक चिरून घेते आणि कढीपत्ता पण घेतला. तर मी मिरच्या, त्यामध्ये खोबरे नाही टाकत. छान अशी कोथिंबीर बारीक चिरून घेऊया आणि कढीपत्ता पण असा बारीक बारीक चिरून घेऊया. मध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते आणि छान असं हाताने फेटून घेते. अगदी ताजं पीठ आहे. इथे बघा, पीठ छान असं फेटून झालेलं आहे. आता बघूया आपण चेक करून. इथे मी वाटीत पाणी घेतले आणि थोडंसं पीठ टाकून बघूया. छान असं वरती तरंगलेलं आहे. तर पीठ आपलं छान फेटून झालेलं आहे. आता मी टाकते त्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता. छान असं मिक्स करून घ्यायचं. मुलांना मिरच्या आवडत नाही त्याच्यामध्ये टाकलेल्या, त्यामुळे मी फक्त कोथिंबीर आणि कढीपत्ताच टाकला. इथे बघा, कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले आणि तेल छान असं तापवायला ठेवले. तेल आपलं छान तापलं पाहिजे. तेल पण छान असं तापलेलं. इथे बघा, मी चहाची गाळणी घेतली. आता वडे बनवायची आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी पाणी लावले आणि थोडंसं वड्यांचं पीठ घेऊया आणि छान असं गाळणीवर ठेवून मस्त असं मध्ये थोडासा होल पाडायचा. हे बघा, आणि तेलामध्ये असं सोडायचं. हे बघा, मस्त असे आपले वडे तेलात मी सोडलेले आहेत. आता मी काढून घेते आणि बघा, जास्त ऑइल पण दिसत नाही. अशा पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेते. एकाच वेळेस जास्त नाही टाकायचे. चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी चटणीची डाळ, सुक्या मिरच्या, कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण, आलं आणि थोडी चिंच, हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं कढईमध्ये थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, चटणी आपली छान मी बारीक वाटून घेतली. आता ही फोडणी चटणीमध्ये आपण टाकूया. मस्त अशी कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी आणि छान अशी मिक्स करूया. मी एक तोडून दाखवते वडा. मस्त असं झालेलं आहे, क्रिस्पी मेदू वडे असे मस्त तयार झाले आणि सोबत चटणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.